आदेश माऊली, रामकृष्ण हरी. तर थोडा बोलण्याचा प्रयत्न करतो, काय चुका आपल्याला समाधान. तो हे असं स्थान आहे की म्हणजे बोलतात ना की माऊलीने जिकडे ऊर्जा स्थापन केली किंवा विश्रांती आपण घेतो. कधी कधी आपण नेहमी दगदगीच्या जीवनात आपण कुठे कुठे जातो, आपला स्ट्रेस असतो खूप, बोलतात ना की एकदम डिप्रेशन येते कधी कधी, किंवा अपन बोलते ना स्ट्रेस अपने को आता है किंवा डिप्रेशन आता है. सो वो रिलीफ करने के लिए ये स्थान माऊली ने खुद सिद्ध किया है. और ये भूमि में आके आपको खुद ही लगेगा की मेरा बोलते ना की टेन्शन आहे वो निकल रहा है, किंवा आपलं जे टेन्शन कुठेतरी शांत होते आणि बोलतो ना की हा विश्रांत वड म्हणून त्यासाठी सिद्ध झालं. आणि चांगदेवांनी 1400 वर्षी तपस्या केली, त्याला त्या महाराजांना म्हणजे त्या एवढ्या मोठ्या व्यक्तींना इथे शांतता मिळाली, तर आपण तर काहीच नाही त्यांच्यासमोर बघायला गेलं तर. आणि म्हणजे आपली तर कुठलीच साधना नाही किंवा 1% पण आपण त्यांच्यासमोर नाही. तर त्यांच्या ज्या इगोला किंवा त्यांच्या ज्या बोललो ना की त्यांना जो गर्व आलेला तो इथे शांत झाला. तर आपला जो गर्व असतो तो यांच्यासमोर काहीच नाही. आणि तुम्ही बरेच मंदिरात गेला असाल किंवा बरेच तीर्थस्थानात गेला असाल, तेव्हा आपण पाहतो की कासव असतो तो ह्या दिशेला असतो, पण तुम्ही विचार केला असेल की हा इथे कसा. सो बोलतात ना की नाथांच्या घरती उलटीचं खुणं. सो हे तिकडे बोलतात ना की स्वतः कासव इथे उलट फिरतंय, तर आपण बोलतात ना की आपलं हे काहीच नाही त्यांच्यासमोर. आणि ते म्हणजे हे सर्व असतात ना, ते कधी कधी आपण लॉजिकच्या पुढे जाऊन विचार करतो ना, म्हणजे जेव्हा सायन्स सांगतो तेव्हा स्पिरिच्युअलिटी सुरू होते. आणि तिकडे आपण डोकं नाही लावू शकत, कोणी महात्मा येऊन तिकडे डोकं नाही लावू शकत किंवा कुठलाही सायंटिस्ट येऊन. आणि इथे खरं सांगतो की माझ्याकडे आता व्हिडिओ आहेत, पण मी प्रोटोकॉल नुसार दाखवू नाही शकत. पण जेव्हा आम्ही आपल्यासारखी थोर मंडळी आली इथे, आणि त्यांसोबत एक माझ्याच वयाचं एक लेकरू होतं त्यांच्यासोबत. पण ते कसं होतं की थोडं चाचपडत होतं, म्हणजे ते नवीनच होतं किंवा ह्या अध्यात्माच्या क्षेत्रात नवीन होतं, आणि ते थोडं चाचपडत होतं की हे नक्की खरं असतं का खोटं असतं का. ते थोडं बोलत ना की अपन हमारे एज में थोड़ा ये रहता है ना कि ये कंफ्यूजिंग रहता है कि ये भगवान रहते हैं कि नहीं, कि तो उनका वैसा मन में चल रहा था, ऐसे मेरे को लगता है. सो वो हम लोग इधर आए थे, तब है ना एक महात्मा थे, बड़े बोलते कि साधु संत, मतलब अपन उनके मतलब ऐसा सामने देखेंगे तो उनका ऑरा एक अलग रहता है. सो वो इधर बैठ के इतना बड़ा क्रिस्टल का रुद्राक्ष का माल था उनके हाथ में, और वो नाम जप कर रहे थे भगवान का उनके मन में, और उन्हें मस्त ऐसा व्हाइट पहराव किया था, और उनके साथ उनके 2 बॉडीगार्ड थे. तो मैंने पापा को क्वेश्चन किया की हे कोण आहे, मतलब हे काय आहे, हे नक्की कोण आहेत. तर ते बोले की थांबा थोडं. मग आम्ही इथे शांतता घेतली, त्यांचं ते ध्यान झालं, त्यांची साधना झाली. आणि नंतर मग बाबांनी त्यांच्याशी संवाद केला, त्यांनी प्रतिनमस्कार केला. म्हणजे ते बोलतात ना की ते त्यांचं एनर्जी मॅच होते कधी कधी, आणि ते त्यांच्या संवाद असतो. तो त्यांनी तो संवाद केला त्यांच्याशी. आणि नंतर आम्हाला समजलं की G20 म्हणजे बोलतात ना की बाहेरच्या देशाचे जे आक्रमण आहेत किंवा बाहेरच्या देशाचे जे आपल्यावर आक्रमण सुरू आहेत, तो ते शांत करण्यासाठी ते इथे येऊन नामजप करतो. आणि त्या अमेरिकेत त्यांची नोकरी होती, त्यांचं ऍक्च्युली 50-60 लाखाचं पॅकेज होतं अमेरिकेसारख्या मोठ्या शहरात. तर ते सोडून त्या स्वतः इथे आलेल्या. आणि त्यांचं इथे आय गेस थोडं अंतरावर त्यांचं इथे स्पिरिच्युअल सायंटिस्ट बोलतो ना की ऑरा केंद्र आहे त्यांचं, आणि त्या इथे येऊन नामजप वगैरे करतात. आणि मग आपल्याला बोलत ना की मुंबई पासून हार्डली 3 तासावर आहे, पण आपल्याला त्याची किंमत समजत नाही कधी कधी. आपले को उसका किंमत बोलतात की ते आपल्याला असं बोलतात ना की कोणी पैसे देऊन सांगितलं की आपल्याला ते समजतं, पण ज्यांना फुकट मिळतं त्यांना त्याची कधीच किंमत नसते. फुकटची किंमत नसते. तर सो तेच मग त्यांना ते स्वतः जे होते माझ्या वयाचे दादा, ते स्वतः त्यांचा एवढा विश्वास बसला, ते आता महिन्यातून 6 महिन्यातून स्वतः येतात आणि ते आता जोडले गेले. आणि कधी कधी असंच असतं की आपण कितीही तोंड फोडून सांगितलं तर ते समजत नाही, पण बाहेरच्या माणसाने जेव्हा ते एका पर्सेंटने दाखवलं तर ते त्यांना ते होऊन गेले. कदाचित माऊलीने त्यांच्यासाठी हा चमत्कार केला असेल असं मी मानतो.